आध्यात्मिक विश्व म्हणजे फक्त देवधर्म किंवा पूजा नाही, तर आपल्या आत चालणाऱ्या ऊर्जेचा, विचारांचा आणि भावनांचा एक गूढ प्रवास आहे. बाहेरचं जग आपण डोळ्यांनी पाहतो, पण आतलं जग आपण अनुभवतो. आणि खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींची सुरुवात याच आतल्या विश्वातून होत असते. आपण जे विचार करतो, ज्या भावना अनुभवतो, त्याच आपल्या वास्तवाला आकार देतात. म्हणूनच म्हणतात, जसं तुम्ही आतून आहात तसं तुमचं बाहेरचं जग बनतं. जर मनात सतत भीती, राग किंवा नेगेटिव्हिटी असेल तर आयुष्यही तसंच वाटू लागतं. पण जेव्हा आपण शांत, सकारात्मक आणि जागरूक होतो, तेव्हा परिस्थिती बदलली नसली तरी आपला अनुभव बदलतो. आध्यात्मिकतेचा अर्थ जग सोडणं नाही, तर स्वतःला शोधणं आहे. रोजच्या धावपळीत आपण स्वतःलाच विसरतो. आपल्या मनाला काय हवं आहे, आपल्या आत्म्याला काय शांतता देते, हे आपण कधी विचारच करत नाही. ध्यान, मेडिटेशन, शांत वेळ आणि स्वतःशी संवाद हे सगळं आपल्याला त्या आतल्या जगाशी जोडतं. कधीकधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात आणि तिथेच आध्यात्मिकता आपल्याला शिकवते सोडून देणं, लेटिंग गो. सगळं आपल्या हातात नसतं, पण आपली प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात असते. हे समजलं की मनावरचं ओझं हलकं होतं आणि आयुष्य थोडं सोपं वाटू लागतं. शेवटी आध्यात्मिक विश्व म्हणजे बाहेर काही शोधण्याची गोष्ट नाही, ते सगळं आपल्या आतच आहे. फक्त थोडा वेळ, थोडं लक्ष आणि थोडी शांतता दिली की आपल्यालाच आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळू लागतात. कारण जेव्हा आपण स्वतःला समजायला लागतो, तेव्हाच खरं आयुष्य सुरू होतं.